माझे हात दगडाखाली आहेत म्हणून, नाहीतर त्या कांगारूचा उद्दामपणा पळभर सुद्धा सहन केला नसता मी. असा धडा शिकवला असता त्याला की आयुष्यभर लक्षात ठेवलं असतं त्यानं. हे सगळं जीव जळतोय माझा, नाईलाज आहे, मला काहीही करता येत नाहीये. खरंच ते कांगारू म्हणतंय तसं माझ्या घरचे सगळे जर भ्रमणध्वनीच्या बाजूने असले तर? नाही, तसं होऊन चालणार नाही. तेव्हा आता जरा शांत चित्तानच घरच्यांच्या कलाकलानं घ्यायला पाहिजे. कुणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? आता आप्पा प्रचंड रागवणार, प्रचंड चिडणार. यावर्षी दिवाळी गाजणार आपल्या घरची. तू चिनू शाळेत पडला ना म्हणून हा विषय निघाला. मी ना मोबाईलच्या बाजूने बोलायलाच नको होतं. अगं नाही ग, बघितलं ना सगळे किती काळजीत आहेत. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. इनिशियली सगळ्यांना मोबाईल हवं होतं. एव्हरीबडी वॉज इन फेवर ऑफ मोबाईल. सडनली बॅक ऑफ झाले. तुम्हाला म्हणाले होते की कुणी आप्पांच्या विरोधात जाणार नाही. का नाही ऐकलं माझं? आता जे काही होईल ना त्याला जबाबदार तुम्ही असाल. मी काय म्हणते, आपण ह्यांना सरळ सांगून टाकूया की आम्हाला भ्रमणध्वनी नको. हो चालेल चालेल. ते पण आपण अप्पा चिडायच्या आत त्यांना सांगून टाकू. हो, म्हणजे नंतर उगाच वाद नको. चला 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 लवकर चला. काय चाललंय? कुठे निघालायत सगळे? कळलंय मला. भ्रमणध्वनी वापरण्यासाठी केतकर कुटुंबीय किती उतावीळ झालंय हे आलंय माझ्या कानावर. नाही ते त्याचं काय आहे? हरकत नाही, मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. म्हणजे काय आप्पा? निवडणुका. मतदान होईल घरात. लोकशाही पद्धतीनं सगळं ठरवलं जाईल. मी माझी मतं कुणावरही लादणार नाही. हो पण आप्पा आता आज त्याची तशी काय गरज? निवडणुका होतीलच हे ठरलंय. तुमचं जे काही मत आहे ते मतदान करून नोंदवा. आणि हो, मनात कोणतीही भीती बाळगू नका. मतदान हे गुप्त पद्धतीनं होईल. कुणी कुणाला मत दिलंय हे कुणालाही कळणार नाही. कारण दडपशाहीवर माझा विश्वास नाही. काय सांगताय? आधी ऐकून घ्या. मी आणि हे कांगारू असे दोन उमेदवार असतील. भ्रमणध्वनीचा पुरस्कार करणारे हे कांगारू आणि त्याच्या विरोधात ठामपणे उभे असलेले आप्पा केतकर. ज्याला जास्त मतं मिळतील तो आणि त्याचे विचार हे विजयी ठरतील. बघूया आता कोण जिंकतंय ते. ऑल द बेस्ट आप्पा इलेक्शन साठी. आता काय करायचं? मला तर खूप भीती वाटतेय. आता यांच्या सुपीक डोक्यात हे निवडणुकीचं काय आलंय कोणास ठाऊक. अय्या मतदान. वहिनी ए शैलेश, तू कोणाला मत देणार रे? गुप्त येते. हा बरोबर
गुप्तच ठेवलं पाहिजे. मी बघते आधी यांचं काय चाललंय बघू दे. चल, खूप तयारी आहे बाबा. नाहीच कळणार ना. साई, आय टोल्ड यू पीसफुली होणार सगळं. ते कळेलच आता काय होतंय. होणार काय, जिंकणार मी, नथिंग एल्स. पण समजा तुम्ही जिंकलात आणि या घरात भ्रमणध्वनी आलाच, तर तुम्ही मला रोझलिनचा फोटो दाखवणार का? लेट्स सी. Yeah, I know. And hey, by the way, happy Diwali. I know. Even I wish that I was there, but not. I know. First Diwali I'm also in India, but still. All right, fine. I'll see you later. शुभ दीपावली. Yeah, happy Diwali. काय झालंय, तुमचा चेहरा असा का दिसतोय? I'm good. काय नाही झालं, काय होणार? या फुलभाज्या अशा हातात ठेवायच्या नसतात. द्या. सांभाळू. Okay. मला ना दिवाळी खूप आवडते. दिव्यांचा सण. मला जिथे जागा मिळेल ना तिथे मी पणत्या ठेवते. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे पणत्या, रांगोळी आणि आईच्या हातचे लाडू. तुम्हाला एक दिवाळीची कविता शिकवू? Okay, but समजणार मला? हो, कविता अशी समजायची नसते, त्याच्यातल्या भावना समजून घ्यायच्या असतात. Okay. माझ्या मागे म्हणा. Okay. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती. झाले इवली मग पणती, घराघरातून मिणमिणती. साई. आय नो तुझ्यासाठी खूप इझी आहे, बट नॉट फॉर मी, सो थोडं स्लोली प्लीज. बरं ठीक आहे, मी हळू म्हणते, माझ्या मागे म्हणा. या. आधी होते मी दिवटी. आधी होते दिवटी. आधी होते मी दिवटी. आधी होते मी दिवटी. शेतकऱ्यांची आवडती. शेतकऱ्यांची आवड. शेतकऱ्यांची आवडती. झाले इवली मग पणती, घराघरातून मिणमिणती. घराघरातून मिणमिणती. बरं, चला बाकीच्या पणत्या राहिल्या त्या ठेवायला मदत करा मला. या.
किती छान दिसतायत ना पणत्या. मी माझ्या हाताने सजवल्या त्या. बाजारातून ना लाल मातीच्या साध्या पणत्या आणायच्या आणि घरी सजवायच्या. मला खूप आवडतात घरी पणत्या सजवायला. काय झालंय? तुम्ही आज खूप गप्प आहात. नथिंग I'm okay. मैत्रीण मानता ना मला? तरीही नाही सांगणार? सांगा ना, तेवढंच तुमचं मन हलकं होईल. Sai in Sydney, माझी गाडी. Every year we celebrate Diwali. Not like this, but yeah, we do. And my mom, आई माझा लाडू बनवते every year, especially for me because मला खूप आवडतं. खरंच? She insists that first लाडू only मला मिळालं पाहिजे. आणि साई माझी हातनी नाही ती बनवणार मला every year. किती गोड. I miss all that. I miss my mother. Diwali is माझ्या आईचं लाडू. Nothing else. मी समजू शकते. हे असे सण असले की आपल्याला आपल्या घराची आठवण येतेच. आपण सगळे एकत्र असावेत असंच वाटतं आपल्याला. But now, हे पण माझं घर आहे, right? And you all are my family. हो हो, तुम्ही घरच्या सारखेच आहात आता. Come again? नाही नाही, काही नाही. नचिकेत, अय्या किती सुंदर कंदील आहे रे. अगदी सुबक आहे रे. तू बनवलास? Yeah. साई taught me. अगो बाई, कसा वाटला तुम्हाला? आवडला? छान आहे रे. पण आमची सई म्हणजे ना मास्तरीण बाई आहे अगदी. कोणाला काही शिकवायचं असेल ना की भलताच उत्साह असतो तिच्यात. But मी कसा लर्न केला? अरे खूपच छान, कारण गुणी विद्यार्थी आहेस ना तू. By the way, तुम्ही इथे कसं काही काम होतं? अगो बाई, कशाला आले होते मी? अय्या, काम नाही काही, गंमत आहे. What गंमत? डोळे मीठ बघू आधी. Okay. आणि आ कर. असं नाही रे. हे बघ, तोंड उघडायचं आणि आ असं म्हणायचं. आवडला की नाही? अगं बाई ईश्वरा, नाही आवडला का? No, no, no. खूप आवडला. तुला आवडतो ना लाडू? मग आता अजिबात संकोच करायचा नाही. तुला हवे तितके मागून घे. तुम्हाला कसं कळलं का कुदत लाडू आवडतं मला? अरे एकदा आई झालं ना की कुणीही काहीही न सांगता सगळं कळायला लागतं. तुझ्या घरी फोन केला होतास का दिवाळीसाठी? केला होता. बोललास ना आईशी? हे घे, संपव सगळे. आणि हो, लाडवाचे पैसे नाहीयेत हा. हवे तितके मागून खा. मदर-इन-लॉला कसं समजलं त्यात मला लाडू खायचा होता? आणि मी मॉमला कॉल केला ते पण मेन्शन केला तिने. स्ट्रेंज. वा, चकल्या काय उत्तम झालंय. खुसखुशीत एकदम. अरे नुसत्या चकल्याच नाही, सगळेच पदार्थ अगदी उत्कृष्ट झालेत. म्हण नचिकेतला आवडलं की नाही? काय रे? कसा मन लावून खातोय बघ. म्हणजे नक्कीच आवडलेत. बघ बघ, मान सुद्धा वर करत नाहीये. I'm busy, Devki. अगो बाई, व्यस्त आहे म्हणे.
अरे घे ना, आणखीन घे. नको काकू, अजून नको. अरे घे रे, लाजू नकोस, घे. लाजत नाही मी. अरे हे खाली यायच्या आत भरपूर खाऊन घे बाबा. हो बाबा, तुला या घरात पोटभर खायला मिळतंय म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक योग असावा. 3:30 नाही वाजला अजून. हे बघ, सई, त्याला 3.5 चकल्या वाढ. फार विचार करू नको तू, खा. सगळं कळेल. मध्ये कोणाला देणार? दूरध्वनीला का भ्रमणध्वनीला? याचं काय आता? मध्ये कोणाला देणार? दूरध्वनीला की भ्रमणध्वनीला? तुमची मते कोणाला? दूरध्वनीला की भ्रमणध्वनीला? तुमची मते कोणाला? दूरध्वनीला की भ्रमणध्वनीला? चिनू, ते ठेवून दे हा बाजूला, आप्पा ओरडतील. नाही, मीच त्याला सांगितलंय. अरे वा, छान कल्पना आहे. काय म्हणजे काय आहे, निवडणूक म्हटल्यावर हे सगळं करायलाच लागतं. प्रश्नच नाही. पण आता तुम्हाला सगळ्यांना पण प्रचार करायचा आहे. प्रचार? काहीतरीच काय. हो ना, आम्हाला नाही जमणार हे. पण आई, निवडणुकांमध्ये तर प्रचार करतात. हो बाया, पण घरच्या निवडणुकांमध्ये नाही. पण मी करणार आहे. आणि या प्रचाराची सुरुवात ही माझ्या भाषणानं होणार आहे. पण आप्पा, मी तर भाषणाबद्दल काहीच बोललो नाही. अरे त्यांच्या सवयीच आहे हे सगळं. करू दे त्यांना भाषण. वेट अ मिनिट मायकल. प्रचार म्हणजे पब्लिसिटी, राईट? हो, म्हणजे आपलं म्हणणं दुसऱ्यांना पटवून द्यायचं. Okay. But then only 2 minutes for Appa and me. त्याच्यापेक्षा जास्त नाही. Is that okay? हो, तेवढा वेळ मला पुरेसा आहे. Okay. चला सुरू करूया. मी बसते जरा. Yeah. ऐका, दूरध्वनी पक्षाचे उमेदवार श्री 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 विश्वासराव केतकर उर्फ आप्पा केतकर यांना मी भाषण करण्याची विनंती करतो. आपण सगळेजण इथे कशासाठी जमलो आहोत हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. भ्रमणध्वनी आल्यामुळे घरात दूरध्वनीची गरजच काय असं काही लोकांना वाटतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. नवं आलं म्हणून जुनं टाकून दिलं ही आपली परंपरा नव्हे. काहीही झालं तरी जुनं ते सोनं. आणि हे तुम्हालाही मान्य असेल याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही सगळे दूरध्वनीला मत द्याल याचा मला विश्वास आहे. आता भ्रमणध्वनी पक्षाचे नचिकेत देशपांडे आपले मुद्दे मांडतील. All right, friends. Change is the only constant. And तुम्ही change accept नाही केला then तुमचं growth नाही होणार. Your growth will stop. मोबाईल मुळे तुमचं लाईफ खूप इझी झालं, सिंपल झालं. इनिशियली जे काम करण्यासाठी तुम्हाला खूप टाइम लागायचा, राईट? बट नाव द सेम वर्क तुम्ही मिनिट्स मध्ये करू शकता. दिस इज अ गुड थिंग अबाउट इट. तुम्ही आतमध्ये ओनली मोबाईल नाही धरत. यू आर होल्डिंग द होल वर्ल्ड. आणि ते वर्ल्डचं सगळं नॉलेज आहे ते मोबाईलमध्ये. सो आय थिंक दॅट हे चेंज तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अँड तुम्ही मोबाईलला इन शॉर्ट मला वोट केलं पाहिजे.
सभा संपलीये असं मी जाहीर करतो.